आईची माया. रात्रीचे 9 वाजले होते. राजूला त्याचं दुकान बंद करायचं होतं. पण तो वाट पाहत होता. एका बाईची. काय बनणार होतं तिचं? राजूने कधीच तिचं नाव विचारलं नाही. काही दिवसांपूर्वी राजूने एक दुकान सुरू केलं होतं. तसं ते जास्त मोठं नव्हतं. लहानच होतं. त्यात फक्त त्याने काही किराणाचे पदार्थ आणि काही खायचे प्यायचे पदार्थ ठेवले होते. त्या दिवशी त्याने त्या दुकानाचं उद्घाटन केलं आणि पहिलीच गिराईक म्हणून एक बाई त्याच्या दुकानात आली. तिच्या कडेवर एक लहान पण खूप गोंडस बाळ होतं. मग तिने एक दुधाची बाटली घेतली आणि राजूला म्हणाली, "दादा, आता माझ्याजवळ 10 रुपये आहेत. बाकीचे तुला उद्या दिले तर चालतील का?" राजूने एकवार तिच्याकडे पाहिले. गरीब होती बिचारी. कपाळावर कुंकू नव्हतं, ना गळ्यात मंगळसूत्र. कदाचित तिचा नवरा जिवंत नसेल, असा अंदाज त्याने लावला. साडीला तर अक्षरशः अनेक ठिकाणी ठिगळं लावलेली होती आणि कपाळावरून घामाचे थेंब वाहत होते. मग राजूची नजर तिच्या कडेवरच्या त्या लहान, सावळ्याशा, निरागस पण गोंडस बाळाकडे गेली. त्याच्या त्या मलूल चेहऱ्यावर व त्याचं ते निरागस हास्य किती सुंदर दिसत होतं. हसल्यावर त्याच्या तोंडातून नुकतेच उगवलेले 2 दात लुकलुकत होते. त्यामुळे ते बाळ आणखीच गोजीरवाणं दिसत होतं. मग राजू त्या बाईकडे पाहत म्हणाला, "ताई, काही हरकत नाही. तुम्ही उद्या पैसे दिले तरी चालतील मला. तुम्ही निश्चिंत राहा." त्या बाईने मोठ्या समाधानाने राजूकडे पाहिले आणि म्हणाली, "उद्या मी नक्की पैसे देईन तुम्हाला. इथे जवळच राहते मी. समोर जी छोटी घरं आहेत ना, तिथल्या 3ऱ्या गल्लीत एक लहान घर आहे बघा माझं." मग राजू हसत बोलला, "अहो ताई, काही हरकत नाही आहे. तुम्ही या उद्या." आणि मग ती तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी ती बाई आली आणि तिने पैसे राजूच्या हातात दिले. राजू ते पैसे तिला परत करत म्हणाला, "ताई, पैसे नाही घेणार मी तुमच्याकडून. काल तुमच्या हातून माझी पहिली बोहणी झाली आणि मला काल 2,000 रुपयांचा फायदा झाला." हे ऐकून त्या बाईलाही खूप आनंद झाला. कारण बऱ्याच दिवसांनी तिच्या पायगुणाचं कोणीतरी कौतुक करत होतं. नाहीतरी तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिच्या सासूने तिला पांढऱ्या पायाची म्हणून घरातून हाकलून लावलं होतं. मग ती म्हणाली, "दादा, रात्री किती वाजेपर्यंत दुकान चालू असतं तुमचं?" राजू म्हणाला, "रात्री 8 वाजता दुकान बंद करतो मी ताई." हे ऐकून त्या बाईचा चेहराच उतरला. राजूने हे लगेच ओळखलं आणि तिला विचारलं, "काय झालं ताई? काही अडचण आहे का?" ती बाई म्हणाली, "दादा, या बाळासाठी आणि स्वतःसाठी 3 घरची धुनी भांडी आणि मोलमजुरी करते. मी रात्री 8:30 तरी वाजतात मला घरी यायला. तोपर्यंत इथली सगळी दुकानं बंद झालेली असतात. माझ्या बाळाला तसंच रडत रडत रात्री उपाशीपोटी झोपावं लागतं. बोलता येत नाही त्याला, याचाच गैरफायदा घेते मी." आणि बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला व तिचे डोळे पाणावले. राजूलाही हे ऐकून खूप वाईट वाटलं. मग तो तिला म्हणाला, "काळजी करू नका ताई. तुम्हाला दुधाची बाटली दिल्याशिवाय दुकान नाही बंद करणार मी. पण एक अट आहे." त्या बाईने डोळे पुसत त्याच्याकडे पाहत पाहत विचारले, "काय अट म्हणालात?" मग राजू म्हणाला, "तुम्ही मला दुधाचे पैसे द्यायचे नाहीत." हे ऐकून त्या बाईला पुन्हा कहीवरून आले. पण यावेळी तिच्या डोळ्यातले अश्रू हे दुःखाचे नसून आनंदाचे होते. आज तिला अक्षरशः माणसाच्या रूपात देव भेटल्यासारखे वाटत होते. त्या दिवसापासून रोज रात्री ती बाई या दुकानात यायची आणि दुधाची बाटली घेऊन जायची. असे करता करता जवळपास 8 ते 10 महिने उलटून गेले होते. पण रोजच्या काबाड कष्टामुळे ती गरीब बाई हळूहळू
खुश बनत चालली होती. त्या दिवशीही राजू असाच दुकानावरून तिच्या येण्याची वाट पाहत होता. घड्याळात तर जवळपास 9:30 वाजले होते. इतक्यात ती बाई राजूच्या दुकानात आली. त्याने लगेच फ्रीज उघडून दुधाची एक बाटली काढून तिच्या हातात दिली. आज तर तिचा चेहरा खूपच निर्जीव वाटत होता. आजारपणामुळे डोळ्याखालील काळे घेरे बरेच वाढले होते. बाटली देऊन राजूने फ्रीजचे दार बंद करण्यासाठी मागे वळत तिला म्हणाला, "काय ताई, आज खूपच उशीर केलात यायला तुम्ही." आणि दार बंद करून त्याने मागे वळून पाहिले तर समोर कोणीच नव्हते. त्याला वाटले आज उशीर झाल्यामुळे घाई गडबडीत लवकर निघून गेली असेल. आणि मग त्याने आपले दुकान बंद केले आणि तो घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी ठीक 8 वाजता ती बाई पुन्हा आली आणि येऊन फक्त उभी राहिली. मग नेहमीप्रमाणे राजूने तिला फ्रीजमधून दुधाची बाटली काढून टेबलवर ठेवली. इतक्यात एक बिस्किटचा पुडा खाली पडला म्हणून तो उचलायला राजू खाली वाकला आणि परत उभा राहून पुढे पाहतो तर काय, ती बाई दुधाची बाटली घेऊन केव्हाच निघून गेली होती. तर काय काय माहीत, म्हणजे राजूला त्या दिवशी तिचा चेहरा बघवत नव्हता. खूपच अशक्त झाली होती ती बाई. तिसऱ्या दिवशी पुन्हा ती बाई ठीक 8 वाजता आली आणि दुधाची बाटली घेऊन निघूनही गेली. राजूने आज तिचा चेहरा जर निरखून पाहिला तर त्याला दिसले असते की तिचा चेहरा पांढरा फटक पडलेला. त्या चेहऱ्यावरचं तेज तर केव्हाच नाहीसं झालं होतं. मग शेवटी त्याला कळून चुकलं की ती बाई खूपच आजारी आणि पैसे नसल्याने डॉक्टरकडेही गेली नसणार. त्याने त्वरित आपलं दुकान बंद केलं आणि घरी निघून आला. मग त्याने आपल्या बायकोला ह्या बाईबद्दल सर्व हकीकत सांगितली. राजूची बायकोसुद्धा अगदी त्याच्यासारखीच प्रेमळ स्वभावाची असल्याने ती त्याला म्हणाली, "चला, आपण एक काम करूया. आपण तिच्या घरी जाऊ, तिला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ व तिच्यावर उपचार करू." राजूलाही तिचं बोलणं पटलं. शिवाय तिचा अभिमानही वाटला, कारण त्याचीही हीच इच्छा होती. मग तो आपल्या बायकोला घेऊन त्या बाईच्या घरी निघाला. तिचा पत्ता त्याला अजूनही चांगलाच लक्षात होता. मग ते दोघीही तिच्या घराजवळ आले. आल्यावर काय पाहतात, तिथे तर आजूबाजूला दूरपर्यंत कोणाचेच घर नव्हते. नुसती एक लहानशी गल्ली मात्र तिथे होती. आणि मग त्या गल्लीतून पुढे गेले तर तिथे बाजूला कोणीच नव्हतं. फक्त एक हलकासा घाणेरडा वास तिथे येत होता. मग त्यांनी त्या बाईच्या घराचं दार ठोठावलं. पण दारावर थाप मारताच ते दार चटकन आत लोटलं गेलं. मग जसे ते दोघं आत गेले तसे त्यांना त्या घाणेरड्या वासाचा एक जोराचा भपका आला, जो त्यांच्या नाकात शिरला. तसे दोघांनीही नाकाला रुमाल लावले. तर ते दोघे अजून आत गेले. आतमध्ये खूप अंधार होता आणि एका लहान बाळाच्या खेळण्याचा आवाज त्या अंधारातून येत होता. राजूने चाचपडत कशी तरी त्या रूममधील लाईट लावली तर समोरचे भयानक दृश्य पाहून दोघांचेही डोळे विस्फारले. दोघांनाही जबरदस्त धक्का बसला, कारण समोर ती गरीब बाई मरून पडली होती आणि तिचे शरीर हळूहळू सडू लागले होते. तिच्याकडे पाहून वाटत होते की 3 ते 4 दिवसांपूर्वीच तिने जीव सोडला होता. पण तिचे डोळे अजूनही बाजूला खेळत असलेल्या तिच्या लहान बाळालाच पाहत होते. तिचे डोळे एकदम निर्विकार झाले होते, जणू रडून रडून तिच्या डोळ्यातले पाणी साठून गेले असावे. त्या निर्जीव देहाचे ते निर्जीव डोळे मात्र एकदम सजीव असल्यासारखे त्या बाळाकडे एकटक पाहत होते आणि ते निरागस बाळ मात्र हसून आपल्या आईच्या डोळ्याकडे पाहत खेळत होते. त्या निरागस बाळाला तर हेही कळत नव्हतं की त्याच्या आईने केव्हाच
आपले प्राण त्यागले आहेत. बाजूलाच 3 रिकाम्या दुधाच्या बाटल्या पडलेल्या होत्या. जणू त्याला असा विश्वास वाटत होता की त्याच्या आईने मेल्यानंतरही त्याला उपाशी राहू दिले नाही. ते दृश्य पाहून दोघांच्या अंगावर शहारे उभे राहिले. खरोखरच त्या खोलीतील त्या लाईट खालचं ते दृश्य अगदी हृदय हिलावून टाकणारं होतं. राजूला तर विश्वासच बसत नव्हता की गेले 2 ते 3 दिवस एका मेलेल्या आईचा आत्मा आपल्या बाळासाठी त्याच्याकडून दूध घेऊन जात होता. मग राजूने त्या बाळाला उचललं आणि आपल्या बायकोच्या हातात सोपवलं. तिनेही खूप प्रेमाने त्या बाळाला जवळ घेतलं. मग त्या दोघांनीही विधिवत्य त्या बाईचं अंत्यसंस्कार केले आणि त्या बाळाला दोघांनीही दत्तक घेतलं. यूट्यूबवरील प्रेक्षकांनो, आपणास ही स्टोरी आवडली असेल ही आशा आहे. तर मग जरूर या व्हिडिओला लाईक करा. शिवाय कमेंट्समध्ये आपले अमूल्य मत आम्हाला कळवा. आणखी मनोरंजक कथांसाठी पिंपळपान या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची स्टोरी तुम्हाला लगेच दिसेल. धन्यवाद.